नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो द लायन अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 2 जानेवारीला असणार आहे मित्रांनो। कोरलं का? आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आज मी तुमच्यासमोर सामान्य विज्ञान, कोरलं का, सामान्य विज्ञान या विषयाची स्ट्रॅटर्जी घेऊन काय आहे आलेला आहे। जर बघितलं, सामान्य विज्ञान हा विषय राज्यसेवा पूर्व परीक्षेला सर्वात जास्त प्रश्नाला विचारला जाणारा विषय आहे। जर बघितलं, सामान्य विज्ञान हा विषय MPSCला 20+ प्रश्न काय आहे विचारले जातात या विषयावर। आणि याच अनुषंगाने आज मी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे का, जर बघितलं तर काय घेऊन आलेले, स्ट्रॅटर्जी घेऊन आलेलो आहे। आता बघा, जर सामान्य विज्ञानाची स्ट्रॅटर्जीकडे आपण बघितलं तर काय वाचायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, जे काही 85 दिवस राहिलेले, 80-85 दिवस, यामध्ये सामान्य विज्ञाना विषयामध्ये तुम्हाला काय वाचायला पाहिजे, कोणत्या घटकावर मुख्य भर द्यायला पाहिजे, या अनुषंगाने हे लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। बघा, जर बघितलं, विज्ञान हा विषय राज्यसेवेसाठी आपण जर बघितलं तर याला 3 भागामध्ये आपण विभागतो। कोरलं का? एक आहे बायोलॉजीचा पार्ट, दुसरं जर असेल तर भौतिकशास्त्राचा पार्ट, आणि तिसरं जर बघितलं तर त्याला काय म्हणतो आपण, केमिस्ट्रीचा पार्ट आणि रसायनशास्त्राचा पार्ट। आता बघा, या 3 भागामध्ये जेव्हा आपण विज्ञानाला विभागतो तर त्यामध्ये गुणांचं विभाजन 20 मार्क आहे, कसं करायचं, तर या ठिकाणी राज्यसेवेला असं डिसाइडेबल नाही आहे की सर फक्त बायो जास्त विचारतात का, फिजिक्स जास्त विचारतात की केमिस्ट्री जास्त विचारतात का। प्रत्येक वर्षी आयोगाने कधी बायोलॉजीचे प्रश्न अतिरिक्त टाकलेले आहेत, कधी फिजिक्सचे आणि कधी केमिस्ट्रीचे। यासाठी विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का की या ठिकाणी असं नका विचार करू की फक्त बायोलॉजी करून घेतलं तर आम्हाला राज्यसेवा पूर्ण होऊन जाईल। आता बघा, जर तुम्ही बायो, फिजिक्स आणि केमिस्ट्री यांनी काय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे जर चांगल्या प्रकारे करत असाल तर ह्याची तुम्हाला 2 ठिकाणी फायदा होणार आहे। एक म्हणजे काय, GS मध्ये 20+ प्रश्न तर येतातच, कोरलं का, पण CSATला जर बघितलं तर मित्रांनो, माहित आहे का, 3 पॅसेज काय आहे येत असतात, 3 पॅसेजचे 15 प्रश्न मित्रांनो। असं जर दोघांचं एकत्रीकरण केलं तर मित्रांनो, माहित आहे का, हे 40, कोरलं का, आणि हे 37, जवळपास जर बघितलं तर मित्रांनो, माहित आहे का, 80+ मार्क काय आहे तुम्हाला विज्ञानला आहेत। तर हे तुम्हाला पहिले समजणं गरजेचं आहे, आणि या अनुषंगाने तुम्हाला पुढची स्ट्रॅटर्जी काय आहे निर्माण करू शकता। आता बघा, आपण डायरेक्ट वेळ न घालता आपण जीवशास्त्राकडे जाऊया। जीवशास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगतो काय आणि कसं वाचायचं आणि कोणता रेफरन्स तुम्हाला काय आहे घ्यायचा आहे। आता बघा, जीवशास्त्रामध्ये जर बघितलं, सर्वात पहिला पॉइंट जर बघितलं तर तुम्हाला काय करायचंय माहित आहे का, जेवढ्या काही संस्था आहेत, कळलं का, जेवढ्या काही सिस्टीम्स आहेत, ह्युमन बॉडीच्या जेवढ्या काही सिस्टीम्स आहेत ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे। राज्यसेवा जर देत असाल तर पुरेपूर पेपर जो आहे तो कन्सेप्च्युअल असणार आहे। म्हणजेच काय आहे, कन्सेप्ट जर क्लिअर असेल, संकल्पना जर क्लिअर असेल तर तुम्हाला प्रश्न हाताळणं आणि प्रश्न अटेम्प्ट करणं काय आहे सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो। आता बघा, सिस्टीममध्ये बघत असताना मानवी शरीराच्या बाबतीत सर्वात पहिले असणार आहे रक्ताभिसरण संस्था, ज्याला आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम म्हणतो। रक्ताभिसरण संस्थेमध्ये जे मी तुम्हाला सांगतो, सर्वाधिक महत्त्वाचा आहे असणारा आपला रक्त, यानी काय रे, ब्लड। मित्रांनो, माहित आहे का, ब्लड, त्यानंतर जर बघितलं तर हृदय, हे 2 घटक महत्त्वाचे आहेत ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारलेला आहे, आणि येणाऱ्या पेपरमध्ये पण जर प्रश्न त्याला या टॉपिकवर टाकायचा असेल तर आयोग पहिली प्रायोरिटी रक्तावर देईल, त्यानंतर हृदयावर देईल। आता बघा, पण या टॉपिकला बघत असताना नुसतं इंट्रोडक्शन बघून नाही जमणार विद्यार्थी मित्रांनो। जसं रक्तामध्ये जर विचारलं तर रक्तातील जे काही प्रथिने आहेत, कळलं का, त्या प्रथिनेवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असतो। या रक्तामधील मला सांगा, ज्या पांढऱ्या रक्तपेशी WBC आहेत, या WBCचे 5 प्रकार पडतात, ते प्रकार तुम्हाला समजणं गरजेचं आहे। हृदयामध्ये जर बघितलं, हृदयाचे ठोके जे निर्माण होतात, या ठोक्यांच्या संबंधी जी प्रक्रिया आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर हृदयाच्या संबंधित, जसं उदाहरणामध्ये ECG मशीन आहे किंवा काही ग्राफ आहे, त्याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो। तर हे कोर पार्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे। जोपर्यंत ह्याच्या कन्सेप्ट तुम्हाला होणार नाही क्लिअर, तोपर्यंत पेपर अटेम्प्ट करणं किंवा प्रश्न डिटेक्ट करणं हे थोडं कठीण जाणार आहे। हे सगळा डेटाबेस जो आहे आपल्या 11वीच्या NCERT किंवा स्टेट बोर्ड मधून जरी केलं तरी चालतं। आयोग प्रश्न सरळ सरळ तिथून काय डायरेक्ट काय आहे रिफ्लेक्ट करत असतो।
यानंतर सेकंड बायोलॉजीमध्ये जर बघितलं पचन संस्था ह्याच्यावर पण आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय माहिती आहे का, 3 पार्ट आहे. एक म्हणजे काय, माउथचा पार्ट आहे, दुसरं जठराचा पार्ट आहे आणि तिसरं लहान आतड्याचा पार्ट आहे. लहान आतडे या तिघांवरती तुम्हाला आयोग प्रश्न हमखास विचारलेला आहे. आणि या तिघां घटकांमध्ये जे काही पचन होतं ह्याच्यासाठी काही ग्रंथी मदत करत असतात. त्या ग्रंथी पण महत्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, लाळ ग्रंथी कोरलका. त्यानंतर सेकंड जर बघितलं तर स्वादुपिंडे आणि पॅनकेरिया. आणि तिसरं जर बघितलं तर यकृत आणि काय रे, लिव्हर. या तिन्ही ग्रंथी या तिन्ही ठिकाणी अन्नाचं पचन कशा प्रकारे करतात ही कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. बाकी पार्ट कोर नाही, प्रश्न जर रिफ्लेक्ट झालं ह्याच्या रिलेटेडच रिफ्लेक्ट होतं. जसं लास्ट टाइम कुपर सेल्स कुठं असतात ते प्रश्न विचारलं होतं, या रिलेटेड गॅस्ट्रिक ग्लँड बद्दल तुम्हाला विचारलं जाईल. डिटेल पार्ट आहे हा, पण 3 घटक तुम्हाला 11th NCERT किंवा स्टेट बोर्ड मधून तुम्हाला काय कव्हर करायचं आहे, जेणेकरून की मार्क काय आहे कटणार नाही मित्रांनो. आता बघा, यानंतर तिसरं पॉइंट जर बघितलं, शोषण संस्था ही पण सिस्टीम काय अतिशय महत्वाची आहे. शोषण संस्थेमध्ये मानवी शोषण संस्थेचे अवयव नाही वाचले तरी चालतं मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये नाकपुड्या, घसा आहे, त्याच्यानंतर श्वासनलिका आहे, श्वासनी आहे, त्यानंतर लंग्स आहे, त्याच्यावर नाही प्रश्न विचारलं जातं. शोषणाची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये मला सांगा काय रे, ऑक्सिशोषण नावाची एक प्रक्रिया आहे. ऑक्सिशोषण नावाची एक प्रक्रिया ज्याला अरेबिक रेस्पिरेशन म्हणतो. त्यानंतर विना ऑक्सिशोषण नावाची एक प्रक्रिया आहे ज्याला अनॅरेबिक रेस्पिरेशन म्हणतं. त्यानंतर जर बघितलं पेशी शोषण नावाची एक प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर आयोग काय कन्सेप्च्युअली प्रश्न विचारत असतो मित्रांनो. सेल्युलर रेस्पिरेशन, पेशीच्या आतमध्ये ऊर्जा कशी तयार होते त्याची प्रक्रिया मित्रांनो. यानंतर जर बघितलं तर या शोषण संस्थेमध्ये मानवाच्या ज्या क्रिया आहेत, कळलं का, मानवाच्या ज्या क्रिया आहेत त्या समजणं गरजेचं आहे. जसं उदाहरणामध्ये टायडल व्हॅल्यूम नावाची एक संकल्पना आहे, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूमची संकल्पना आहे, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूमची संकल्पना आहे, व्हायटल कॅपॅसिटीची संकल्पना आहे, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, रेसिड्युअल व्हॅल्यूम. हे पॉइंट्स तुम्हाला 100% काय येणाऱ्या काळामध्ये या पेपरमध्ये काय तुम्हाला दिसेल मित्रांनो, जर शोषण संस्थेवर प्रश्न विचारले असतील तर. हे सगळे घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला शोषण संस्थेवरचा प्रश्न डिटेक्ट करता येईल. नाहीतर नुसतं तुम्ही नाकपुड्या, घसा, श्वासनलिका, श्वासनी, वायुकोश या पार्टमध्ये जर गुंतून राहिले तर तुम्हाला मार्क येणं थोडं कठीण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, त्यानंतर जर बघितलं उत्सर्जन संस्था, कोरलं का, उत्सर्जन संस्थेमध्ये मी तुम्हाला सांगतो काय करायचंय. उत्सर्जन संस्थेमध्ये एकच पॉइंट महत्वाचा आहे आणि तो म्हणजे काय रे, आपली किडनी. आणि या किडनीच्या आतमध्ये एक पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, नेफ्रॉन म्हणतो. किडनीच्या आतमध्ये विद्यार्थी मित्रांनो युरिनची निर्मिती कशा प्रकारे होते ह्याची प्रक्रिया आपल्या ऑथेंटिक डेटाबेसमध्ये दिलेली आहे. आणि या युरिनच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर आयोगाने हमखास वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तर किडनीच्या आतील इंटरनल स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रियेवर तुम्हाला डिटेल अनालिसिस करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेवढे काही संप्रेरक आहेत किडनीच्या संबंधित ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. किडनीच्या वरती एक ॲड्रिनल ग्लँड आहे, या ॲड्रिनल ग्लँड मधून स्त्रावणारे रसायन असतील ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर हे पार्ट तुम्हाला उत्सर्जन संस्थेमध्ये क्लॅरिटीने बघायचं आहे, थोडं डिटेल बघायचं आहे. जेवढे काही पार्ट देतो हे हायलाइटेड पार्ट्स असणार आहेत ज्याच्यावर आयोग पहिल्या प्रायोरिटीला काय विचार करतो की याच्यावर प्रश्न काय आहे तयार करायचं मित्रांनो. यानंतर जर बघितलं तर उत्सर्जन संस्थेनंतर रासायनिक समन्वय आहे ज्याला केमिकल कोऑर्डिनेशन म्हणतो मित्रांनो. आयोगाचा सर्वात फेवरेट टॉपिक आहे. प्रत्येक वर्षी राज्यसेवेला या टॉपिकवर प्रश्न विचारलं जातं. रासायनिक समन्वयांमध्ये तुम्हाला काय करायचंय रे, जेवढे काही अंतस्त्रावी ग्रंथी आहे ज्याला एंडोक्राइन ग्लँड म्हणतो आणि त्या ग्रंथीतून स्त्रावणारे जे संप्रेरक आहेत ज्याला आपण काय म्हणतो, हार्मोन्स म्हणतो, या सगळ्यांची प्रॅक्टिस, या सगळ्यांची तयारी तुम्हाला करायची आहे. जसं अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये जर बघितलं
पिट्युटरी ग्लँड आहे मित्रांनो, कळालं का? थायरॉइड ग्लँड आहे, थॅमस ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, कोरेलं का? पिनियल ग्लँड आहे. ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहे, थॅलमस ग्लँड आहे, ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत तर तुम्हाला या टॉपिकमध्ये क्लिअर करायचं आहे. ह्याच्यातून स्त्रावणाऱ्या संप्रेरकावर आयोगाने वारंवार हमखास प्रश्न विचारला गेलेला आहे, तर हा कोर पार्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हा झाला एक भाग. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, पेशी नावाचा एक टॉपिक आहे ज्याला आपण सेल म्हणतो, आणि त्यानंतर ऊती नावाचा एक टॉपिक आहे ज्याला आपण काय म्हणतो रे, टिश्यू म्हणून ओळखलं जातं. आता बघा, पेशीमध्ये तुम्हाला कोर पार्टवर जर फोकस करायचं असेल तर DNA आणि RNA वर करा. दुसरी गोष्ट, गुणसूत्र जे आहेत ना, क्रोमोझोम, कोरेलं का, या गुणसूत्राच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. DNA आणि RNA ह्याचं करत असताना तुम्हाला 11वी-12वीच्या लेवलनी बघावं लागेल, कारण की यांचा संबंध बायोटेक्नॉलॉजीशी आहे. आणि बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन मला सांगा, तुम्हाला काय आहे विचारलं जातं. ही आपल्याला गोष्ट कळणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ते ॲप्लिकेशन बघून घ्या. या DNA आणि RNA कुठून बघायचं आहे? 12वीच्या पुस्तकामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा जो टॉपिक आहे त्याच्यातून एकदा इंट्रोडक्शनली काय आहे बघून घ्या. ऊती नावाच्या टॉपिकमध्ये जर बघितलं तर दोन प्रकारच्या ऊती, एक वनस्पती आणि दुसरं कोणतरी प्राणी ऊती, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघणं गरजेचं आहे. सोपं आहे, फक्त प्राणी ऊतीबद्दल थोडं डिटेल बघावं लागणार आहे तुम्हाला. वनस्पती ऊतीमध्ये फक्त हे बघायचं आहे, कोणत्या प्रकारची ऊती ही कोणत्या भागात असते हे आयोग तुम्हाला विचारत असतो मित्रांनो. जसं उदाहरणामध्ये जर बघितलं, वनस्पतींच्या पानात कोणती ऊती असते, वनस्पतींच्या पानामध्ये जे शीर असते त्यांच्यात कोणती ऊती असते, मुळांमध्ये कोणती असते, रूटच्या सुरुवातीच्या भागात कोणती असते, किंवा खोड जो असतो त्या खोडांमध्ये कोणती असते, जिथं फांदी फुटते त्या फांदीच्या ठिकाणी कोणती असते. तर ह्या सगळ्या ऊती तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, प्राण्यांमध्ये जे आहेत ऊती बघत असताना तुम्हाला स्नायू, मसल्स चांगल्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. जसं उदाहरणामध्ये कार्डियक मसल्स आहे, कळलं का, स्मूथ मसल्स आहे, स्केलेटल मसल्स आहे, ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो मित्रांनो. लास्ट टाइमच्या राज्यसेवेला स्केलेटल मसल्सच्या संबंधित आयोगाने एक प्रश्न विचारलं होतं, तर बाकीच्या पण विचारलं जातात. शरीरातील कोणते अवयव कोणत्या स्नायूपासून, कोणत्या मसल्स पासून विचारले गेले म्हणजे बनलेले आहेत हे तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी हे एकदा बघून घ्या. हे तुम्ही जर बघितलं स्टेट बोर्ड आणि NCERT मधून केलं तरी काय आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. यानंतर बघा आपण जर आता दोन टॉपिक बघितलं, पोषण नावाचा टॉपिक आणि जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का कोणतं रे, आपण जर बघितलं तर रोग नावाचा टॉपिक. मित्रांनो माहित आहे का, पोषण दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे काय रे, मानवी पोषण, आणि दुसरं म्हणजे काय रे, वनस्पती पोषण. बघा, मानवी पोषण करत असताना कन्सेप्ट क्लॅरिटी राहू द्या. जर बघितलं कन्सेप्ट कोणाची, एक म्हणजे काय, कर्बोदकाची कन्सेप्ट कार्बोहायड्रेट, दुसरी मेदाची कन्सेप्ट. प्रथिनेची नाही एवढी केलं तरी चालतं, पण कर्बोदक आणि मेदाच्या कन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारलं जाईल. कार्बोहायड्रेटचे स्वरूप कोणकोणते आहेत, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड, डायसॅकॅराइडचे उदाहरण, त्यानंतर पॉलिसॅकॅराइडचे उदाहरण, हे समजणं गरजेचं आहे. मेदाच्या बाबतीत मेदाचे रासायनिक जे काही फीचर्स आहेत किंवा मेदा जो आढळतो आपल्याला, तो रासायनिकली, केमिकली तो वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. तर ते वेगवेगळे स्वरूप कोणते आहेत ते तुम्हाला बघणं गरजेचं. सॅच्युरेटेड फॅट काय आहे, अनसॅच्युरेटेड फॅट काय आहे, त्याची प्रॉपर्टी काय आहे, हे सगळं कळणं गरजेचं आहे. यानंतर जे जीवनसत्व आहेत, विटामिन्स आहेत, हे जीवनसत्व कोणतं बघायचे माहित आहे का, जो एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन म्हणजे काय रे, जसं की सगळ्या जीवनसत्वाचा सोर्स हा जवळपास पालेभाज्यामध्ये आढळतो, पण त्याच्यामध्ये एक्सेप्शन काय आहेत, असा जीवनसत्व की ज्याची स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. तर असले विटामिन्स तुम्ही लवकर म्हणजे चांगल्या प्रकारे करा, म्हणजे आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. वनस्पती पोषणमध्ये फक्त ते खनिज बघा, कळलं का, ज्या खनिजांमुळे वनस्पतीचं वाढ व विकास हा चांगल्या प्रकारे होतो मित्रांनो. जसं हरितद्रव्याची निर्मिती कोणत्या खनिजांच्या साहाय्याने लवकर केली जाते, वनस्पतींचं वाढ आणि विकासामध्ये कोणतं खनिज महत्त्वाचं असतो, किंवा कोणत्या खनिजाच्या अभावामुळे हरितद्रव्य नष्ट होतात, वनस्पती येलो कलरची तयार होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो.
आता बघा, रोगांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो काय आणि कशा प्रकारे असणार आहे. मित्रांनो, माहित आहे का, रोग तेच बघा, कळालं का, ज्यांना लस उपलब्ध आहे हे जास्त प्रमाणामध्ये विचारलं जातात. दुसरी गोष्ट, जे जुने रोग आहेत, जुने म्हणजे काय रे, जे जुने रोग आहेत मित्रांनो माहित आहे का, जे आपल्या 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये तेच रोग बघा ज्याला लस उपलब्ध आहे किंवा ज्याला एखादं चांगलं औषध उपलब्ध आहे, ते आयोग जास्त विचारण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये NCERT बघा किंवा स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये जो डिसीज आहे, जे रोग आहेत, त्यांची एक यादी बघा मित्रांनो. कोरेल का, यादी बघत असताना जे 10वी पर्यंतच्या पुस्तकामध्ये रोग आहेत, तेच रोग जर 11वी 12वी मध्ये दिले असेल तर ते वाचू नका. त्याच्या व्यतिरिक्त काही रोग दिलेले आहेत, त्यांचे नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या जीवाणूमुळे किंवा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आयोगाने स्लीपिंग सेल बद्दल विचारलं, जो त्या रेफरन्समध्ये आपल्याला आढळतो. इंट्रोडक्शनली विचारलं जातं, डिटेल विचारलं जात नाही जर एखादा नवीन रोगाबद्दल माहिती विचारत असेल तर. जसं स्लीपिंग सेल बद्दल आपण बघितलं, पहिल्यांदा विचारलं कशामध्ये आढळतो, दुसरी विचारलं की कोणामुळे होतो, इंट्रोडक्शनली विचारलं जातं. तर हे झालं रोगांच्या बाबतीत. यानंतर बघा, यानंतर वर्गीकरण नावाचा एक टॉपिक आहे, सजीवांचं वर्गीकरण. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये मी तुम्हाला सांगतो, जर काय बघायचं असेल तर फक्त आणि फक्त काय बघा रे, शास्त्रज्ञ बघा. त्यानंतर एक म्हणजे काय, मोनेरा नावाची सृष्टी आहे. दुसरं जर बघितलं तर प्रोटिस्टा नावाची सृष्टी आहे. तिसरं जर बघितलं तर कवक नावाची सृष्टी आहे. आणि चौथी जर बघितलं मित्रांनो वनस्पती. आणि पाचवं कोणतरी प्राणी. ह्याचं डिटेल उदाहरण लक्षात नका ठेवू, पण या सगळ्यांच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा की यांच्या डेफिनेशन काय आहेत. जसं मोनेराची प्रॉपर्टी काय, ज्याच्यामध्ये जीवाणू येतं, ज्या जीवाणूबद्दल आयोग थोडं डिटेल विचारतं, बाकीच्यांची फक्त प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ह्यांचे उदाहरण, ह्याच्यामध्ये येणाऱ्या प्राण्यांचे सगळे नाव, एवढं डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही, ते कंबाईनच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, वर्गीकरणाच्या संबंधित कोण कोण शास्त्रज्ञांनी काय प्रयत्न केलेले आहेत ते सगळे शास्त्रज्ञ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे बायोलॉजीचा पूर्ण पार्ट आहे, जो मी तुम्हाला सांगितलं, जो राज्यसेवेला काय करायचंय माहिती आहे का, फोकस करायचंय. ह्याच्या व्यतिरिक्त एक काय मित्रांनो माहिती आहे का, आस्ती संस्था नावाचा एक टॉपिक आहे, ते बघा. त्यानंतर प्रजनन नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये अलैंगिक प्रजननाचे प्रकार वगैरे काय आहेत ते तुम्ही थोडंफार काय आहे बघून घ्या, कारण ह्याच्यावर एक प्रश्न असतो, पण काय इझी प्रश्न असतो, एवढं कठीण प्रश्न नसतो. कुठं, प्रजननावर. हा, आस्ती संस्था जो आहे त्याच्यावर प्रश्न आयोग विचारत असतो 11वी 12वीच्या अनुषंगाने टच देऊन. तर अशा प्रकारे हे झालं जीवशास्त्राचं, आणि याच पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. आता बघा, भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणावर फोकस करायचं, काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. फिजिक्स 3 कोर पार्ट आहे टॉपिक, ज्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त भर द्यायचे. एक म्हणजे काय, प्रकाश नावाचा टॉपिक आहे, ज्याला लाईट म्हणतो. दुसरं जर बघितलं, विद्युत धारा नावाचा टॉपिक आहे, ज्याला करंट इलेक्ट्रिसिटी. आणि तिसरं जर बघितलं तर ध्वनी नावाचा टॉपिक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, साऊंड म्हणतो. प्रकाश करत असताना, विद्युत धारा करत असताना, ध्वनी करत असताना तुम्हाला मेन फोकस ठेवायचं आहे मित्रांनो माहिती आहे का, कन्सेप्टवर. कन्सेप्ट जर क्लॅरिटी असेल तरच ह्याच्यावरचे मार्क्स मिळतात. विदाऊट कन्सेप्ट तुम्ही मार्क घेऊ शकत नाही. का, कारण जर रेकॉर्ड बघितलं तर टोटली आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न हे कन्सेप्च्युअली विचारले गेलेले आहे. आता बघा, या ठिकाणी प्रकाशमध्ये सांगतो मी, आरसा आणि भिंग, क्लोरेल का, आरसा आणि भिंग यांनी काय रे, मिरर अँड लेन्स, ह्याच्यावरचे गणित तुम्हाला विचारले जातात. ते गणितांची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता मला सांगा, गणित कोणते करावे, तर ऑथेंटिक डेटाबेस मधले जे गणित आहेत, माझी एक नोटबुक आहे, त्याच्यामध्ये मी सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ते नोटबुक मी प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये गणित जरी प्रॅक्टिस केलं तरी होऊन जाईल. कारण 2021 मध्ये जो पेपर झालता, त्याच्यामध्ये जो काही राज्यसेवेचा पेपरमध्ये एकच भौतिकशास्त्राचा गणित विचारलं गेलेलं होतं, तो आपल्या नोटबुक मधून जशाला तसं होता. किंमत पण चेंज नव्हती, उत्तर पण चेंज नव्हती. तुम्ही म्हणताल सर तुमच्याच नोटबुक मधला तो गणित जशाला तसं का पडला, कारण भाऊ तो गणित मी ऑथेंटिक डेटाबेस मधून घेतलेले, त्या ऑथेंटिक डेटाबेस मधून, की जो ऑथेंटिक डेटाबेस आयोग प्रश्नपत्रिका काढत असताना वापरत असतो, म्हणून तो प्रश्न सेम टू सेम काय आहे, रिफ्लेक्ट झालेला आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रकाशाचे गुणधर्म आहेत मित्रांनो.
मित्रांनो, ते गुणधर्म चांगल्या प्रकारे करा ना. अपवर्तन आहे, परावर्तन आहे, अपस्करण आहे, विवर्तन आहे, हे जे प्रकाशाचे गुणधर्म आहेत हे नुसतं डेफिनेशन नका लक्षात ठेवू, कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा. कुठं तरंग लांबी प्रकाशाची कमी होते, कोणामध्ये जास्त होते, काय होते, हे संपूर्ण डेटाबेस तुम्हाला समजणं गरजेचं आहे. विद्युतधारा नावाच्या टॉपिकमध्ये मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यामध्ये रोध नावाची संकल्पना आहे, विद्युतधारा नावाची संकल्पना आहे, विभवांतर नावाची संकल्पना आहे, या तिघांचा संबंध आहे, ओहमचा नियम आहे, त्याच्यानंतर मला सांगा विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आहे. अशा अनेक टॉपिक आहेत, पॉइंट्स आहेत आणि ह्याच्यावरचे पण गणित आहेत, जे गणित आयोगाने वारंवार विचारलेलं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी होत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित अटेम्प्ट करणं हे पॉसिबलच नाही आहे. यासाठी पहिल्यांदा कन्सेप्ट क्लॅरिटीवर भर द्या. कोरेल का, कन्सेप्ट क्लॅरिटीवर भर द्या आणि त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का, तुम्ही गणितावर भर देऊ शकता. आता बघा, यानंतर ध्वनी नावाचा टॉपिक आहे. हे सोपं टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट करा पहिले. कन्सेप्ट म्हणजे काय रे, की जसं उदा ध्वनीमध्ये तरंग लांबी ही संकल्पना आहे, कळलं का, वारंवारता ही संकल्पना आहे, तरंग काळ ही संकल्पना आहे. तर आयोग हे एकमेकावर कसं डिपेंड आहे ते विचारतात. तरंग लांबीचं, वारंवारतेचं, तरंग काळचं किंवा अँप्लिट्यूड आयामचा काय संबंध आहे त्याच्यावर विचारलं जातं. जसं आयोगाने विचारलं होतं, कमी प्रतीचा ध्वनी उच्च प्रतीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर या चारपैकी काय बदलावं लागेल. आयोग भविष्यात विचारू शकतो की ज्याचं एखाद्या ध्वनीचं तारत्व, पिच जो आहे तो पिच जर वाढवायचं असेल साऊंडचं तर याच्यात कशात बदल करावा लागेल हे तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर मला सांगा ध्वनीचे प्रकार आहेत, कळलं का, सोनिक, अल्ट्रासोनिक, इन्फ्रासोनिक, ह्याच्या कन्सेप्ट क्लिअर करा. कोणतं प्राणी कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण करतो. यानंतर जर बघितलं डॉप्लर इफेक्ट आहे जो रडारमध्ये कामाला येतो ते विचारलं जाईल. ध्वनीचं परावर्तन आहे, परावर्तनामुळे प्रतिध्वनीचा कन्सेप्ट असेल किंवा बाकीच्या कन्सेप्ट असतील जे आयोग तुम्हाला काय आहे विचारू शकतो आणि ह्याच्या संबंधित गणित आहेत मित्रांनो. या गणिताची पण तयारी करा. या 3 टॉपिकवरच आयोग गणित विचारतं, दुसऱ्या टॉपिकवर विचारण्याची खूप कमी शक्यता आहे मित्रांनो. यासाठी कन्सेप्ट करा, गणितांची तयारी करा, म्हणजे मार्क येऊन जाईल. यानंतर छोटे मोठे टॉपिक आहेत. एक म्हणजे काय, ऊर्जा आहे. दुसरं जर बघितलं कार्य आहे, कोरेल का. तिसरं जर बघितलं संवेग नावाचं आहे. चौथं जर बघितलं त्वरण नावाचं आहे. त्याच्यानंतर 5वं जर बघितलं तर गुरुत्वाकर्षण हे टॉपिक आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता माहिती आहे का, फक्त डेफिनेशन पाठ करून जाता. पण राज्यसेवेला तसं नाहीये. ऊर्जा करत असताना तुमचं फोकस काय, सर गतिज ऊर्जा, कोरेल का, आणि सर स्थितीज ऊर्जा. नाही भाऊ, 2 नाही जमणार. तुला ऊर्जेची पूर्ण संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. जसं उदाहरणामध्ये जर मी म्हटलं की ऊर्जेमध्ये ऊर्जेचे प्रकार बघा ना, मेकॅनिकल ऊर्जा आहे, केमिकल ऊर्जा आहे, तर ते विचारलं जातं. त्याच्यानंतर बघा कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. तर ऊर्जेची पूर्ण संकल्पना एकदा बघून घ्या, म्हणजे राज्यसेवेचा मार्क ह्याच्यावर आला तर तुमचा फिक्स असेल. नाहीतर नुसतं 1-2 ची डेफिनेशन जर पाठ करत असाल तर ते होणार नाही पॉसिबल. त्यानंतर कार्याची संकल्पना बलाच्या संबंधित आहे. मग बल आणि जर कळत असेल तुम्हाला तरच कार्य समजेल ना. मग बल आणि कार्य या दोघांचा काय संबंध आहे हे तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटीने समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा संवेग जो आहे हे मास इंटू व्हेलॉसिटीवर आहे. जर तुला वेगच माहित नाहीये तर संवेग काय कळणार. त्याच्यानंतर नुसतं डेफिनेशन नको ना. संवेग अक्षतेचा नियम आहे. ते संवेग अक्षतेचा नियम बघा, संवेगावर असणारी बाकीच्या संकल्पना बघा, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर त्वरणची कन्सेप्ट जर माहित असेल तरच न्यूटनचे गतिविषयक समीकरणे, गतिविषयक काय नियम जे आहेत हे नियम कळेल ना. जर त्वरणच माहित नाही तर गतिविषयक नियम पाठ करून काय करणार. आणि याच त्वरणावर गुरुत्वाकर्षण डिपेंड आहे. जोपर्यंत ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट, त्वरणाची कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत गुरुत्वाकर्षणावर तुम्हाला मार्क मिळणारच नाही. तर ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. या कन्सेप्ट क्लॅरिटी कळणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने तुम्ही भौतिकशास्त्र जर केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे आरामशीर काय आहे प्राप्त करता येईल. बघा यानंतर रसायनशास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की काय करायचंय आणि कशा प्रकारे करायचंय. कमी वेळेमध्ये सांगतोय सगळ्या गोष्टी. व्हिडिओ आहे तर तुम्ही पॉज करू पण बघू शकता आणि पॉइंट्स लिहून घेऊ शकता. रसायनशास्त्रामध्ये सर्वात पहिलं टॉपिक अणुसंरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर, कळालं का, आणि त्यानंतर किरणोत्सारिता हे 2 असे टॉपिक आहेत जे आयोगाचे सर्वात फेवरेट आहेत मित्रांनो. 2021ला जी राज्यसेवा झालती त्याच्यामध्ये 5 प्रश्न या 2च टॉपिकवर आयोगाने विचारलेलं होतं.
आणि ज्या दिवशी राज्यसेवा होती त्याच्या आदल्या दिवशी मी लेक्चर घेतलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये हे दोनच टॉपिक मी काय घेतलेलं, ज्याच्यावर आयोगाने 5 प्रश्न विचारले होते. फेवरेट आहे आयोगाचं. परंतु हे बघत असताना तुम्हाला थोडं डिटेल बघावं लागेल मित्रांनो, डिटेल बघावं. असं नाही जमणार की इलेक्ट्रॉनवर प्रभार किती, प्रोटॉनवर प्रभार किती, न्यूट्रॉनवर आहे की नाही, किरणोत्सारितेची व्याख्या काय, ते नाही जमणार. तर थोडं डिटेल म्हणजे काय की जसं की अणुसंरचनेमध्ये समस्थानिके आहे, पॉईंट समस्थानिके आहे. या समस्थानिकेमध्ये नुसतं कोणकोणते समस्थानिके व त्याची डेफिनेशन लक्षात ठेवून काय अर्थ नाही आहे. जर समस्थानिके आणि आयसोटोप्स म्हणजे अणुअंक काय आहे सारखा, परंतु अणुवस्तुमानांक वेगळा नाही. तर तुम्हाला डिटेल बघावं लागेल. समस्थानिकांची केमिकल प्रॉपर्टी काय आहे, फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, कळलं का. प्रोटॉनची संख्या कशी असते, त्याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, न्यूट्रॉनची संख्या कशी असते, आवर्त सारणीमध्ये एकाच ठिकाणी की वेगवेगळ्या ठिकाणी, हे सगळे पॉईंट बघणं गरजेचं आहे. कळलं का. यानंतर जर बघितलं हे जे इलेक्ट्रॉन आहेत, या इलेक्ट्रॉन जेव्हा कक्षेमध्ये फिरत असतो तेव्हा त्याची ऊर्जा पातळी ही विचारली जाते, त्याचा वेग विचारला जातो, त्याची काय म्हणतो त्रिज्या विचारली जाते कक्षेची. तर ही ऊर्जा पातळी, इलेक्ट्रॉनचा वेग आणि त्रिज्या या संकल्पना जर तुम्ही बघत नसाल तर तुम्हाला मार्क मिळणं कठीण आहे मित्रांनो. कळलं का. मार्क मिळणं काय कठीण आहे. किरणोत्सारितामध्ये जर बघितलं ह्याच्यामध्ये 3 पार्टिकल आहेत, अल्फा आहे, बीटा आहे आणि तिसरं मित्रांनो माहिती आहे का जर गॅमा पार्टिकल. ह्याची प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे करा, ह्याचे गुणधर्म चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर जर बघितलं तर अणुबॉम्ब निर्मिती ही कोणत्या केंद्रकीय विखंडन तत्वावर अवलंबून आहे की सम्मिलन तत्वावर अवलंबून आहे, हे पॉइंट्स पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा मूलद्रव्याचे वर्गीकरण या टॉपिकवर पण आयोग प्रश्न विचारतो, पण कन्सेप्च्युअली विचारतो मित्रांनो. नुसतं असं नाही करणार येणार की सर आम्ही डोबेरेनरचे त्रिके पाठ केले, त्यानंतर न्यूलंडचे अष्टके पाठ केले, त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी पाठ केली आणि त्यानंतर मोस्लेची आधुनिक आवर्त सारणी पाठ केली. कन्सेप्च्युअली त्रिकेच्या तुलनेत अष्टके कसे वेगळे आहेत, अष्टकेच्या तुलनेत मेंडेलिव्ह कसं वेगळं आहे आणि मेंडेलिव्हच्या तुलनेत मोस्ले कसं वेगळं आहे हे कळणं गरजेचं आहे. प्रत्येकाचे काय म्हणतो आपण म्हणजे ड्रॉबॅक्स, चुका पण कळणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने काय सांगितलं ते पण समजणं आपल्याला गरजेचं आहे. आणि कन्सेप्च्युअली समजून घ्या. पिरियडिक टेबलमध्ये आयोग विचारतं वरून खाली येताना धातूचे गुणधर्म वाढतात की कमी होतात, अणूचा आकार वाढतो की कमी होतो, कक्षांचा क्रमांक वाढतो की कमी होतो, किंवा कोणती प्रॉपर्टी दाखवतं. डावीकडून उजवीकडे जात असताना अणूचा आकार वाढतो की कमी होतो, तर ऊर्जेची पातळी वाढते की कमी होते, किंवा कक्षांचा क्रमांक वाढतो की कमी होते, संयुजा वाढते की कमी होते, इलेक्ट्रॉन संयुजा वाढते की कमी होते. असे अनेक पॉइंट्स आहेत जी कन्सेप्च्युअली तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही उत्तरापर्यंत काय आहे जाऊ शकता. यानंतर 4थं टॉपिक आहे मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं तर तो कोणते कार्बनचे संयुगे ज्याला आपण कार्बन कंपाऊंड म्हणतो. ह्याच्यामध्ये तुम्ही काय वाचता रे सर. एक आम्ही अल्केन नावाचा घटक वाचतो, दुसरं अल्किन नावाचा घटक वाचतो आणि तिसरं मित्रांनो अल्काईन नावाचा घटक असतो. तर हे तर वाचाच, ह्याच्यामध्ये विचारलं जातं. ह्याच्यामध्ये काय विचारलं जातं रे, जसं आयोगाने सिग्मा बॉन्ड विचारलं होतं, पाय बॉन्ड भविष्यात विचारलं जाईल. तर व्हॉट इज अ सिग्मा बॉन्ड, व्हॉट इज अ पाय बॉन्ड हे कळणं गरजेचं आहे. आयोगाने कार्बन डायऑक्साईडचं रेझोनन्स स्ट्रक्चर विचारलं होतं. तर हे सगळं 11वी-12वीच्या लेवलने विचारले गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो. ह्याच्या व्यतिरिक्त दैनंदिन जीवनामध्ये काही कार्बनच्या संयुगांचा वापर होतो, ते पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, फ्रेऑन असेल, हे सगळे जे आहेत कळालं का, ज्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो, त्याचे ॲडव्हान्टेज, त्याचे काय रे मित्रांनो डिसॲडव्हान्टेज, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच वेळेस मार्क भेटेल. नाहीतर नुसतं सर अल्केनमध्ये कार्बनमध्ये 1 बॉन्ड, अल्किनमध्ये कार्बनमध्ये 2 बॉन्ड, अल्काईनमध्ये कार्बनमध्ये 3 बॉन्ड, जर एवढं करत असाल तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. तुम्हाला ह्याच्यापेक्षा पलीकडे जावं लागेल जर तुम्हाला या वर्षाची 2 जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा पास करायची असेल तर. आणि यानंतर बाकीचे आहे रासायनिक अभिक्रिया. मित्रांनो रासायनिक अभिक्रिया जर करायची असेल तर सरळ मित्रांनो माहिती आहे का 11th 12th मधून संदर्भ घ्या. कोणत्याही मार्केटच्या पुस्तकातून वाचून फायदा नाही. जर प्रश्न विचारलं तर त्या ठिकाणी विचारतात. दुसरी गोष्ट, कोणते विकर कळालं का, किंवा कोणतं उत्प्रेरक मला सांगा या रासायनिक अभिक्रियेसाठी कारणीभूत असतात ते बघून घ्या. रासायनिक अभिक्रियेचा
वेग कशावर अवलंबून आहे, कसा अवलंबून आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. शक्यतो 11वी-12वीचा रेफरन्स काय आहे वापरा. 2 टॉपिक राहिलेत, एक म्हणजे धातू कळलं का व अधातू कोरेल का, आणि दुसरं म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं आम्ल आणि आम्लारी. आता बघा यावर पण विचारलं तर थोडं कन्सेप्ट बघा. धातू आणि अधातूमध्ये काय विचारतात रे, समिश्रे विचारतात मित्रांनो. समिश्रे कोरेल का, समिश्रे विचारतात म्हणजे काय रे, की कोणतं धातू हा कोणत्या अशुद्धीमध्ये आढळतो हे विचारलं जातं. जसं ॲल्युमिनियमचं जो काय आहे, ॲल्युमिनियम जो आहे हा धातू आहे आणि बॉक्साईड जो आहे त्याचं धातुके आहे, तर हे तुम्हाला विचारलं जातात. दुसरी गोष्ट समिश्रे म्हणजे काय रे, जसं पित्तळ आहे तर पित्तळ हा समिश्र आहे आणि तांबा हा ओरिजिनल धातू आहे, तर तांब्यामध्ये अन्य घटक मिक्स करून पित्तळ तयार केले. तर आयोग विचारतो पित्तळमध्ये तांब्यासोबत आणखी कोणकोणते घटक मिक्स झालेले आहेत, तर असे सगळे हे समिश्रे आणि धातुके आपल्या नोटबुकमध्ये मी दिलेले आहेत. ती नोटबुक मी आता टेलिग्रामला शेअर करतो, टेलिग्राम चॅनल पण सांगतो, तुम्ही जॉईन करा आणि कंटिन्युअसली तुमच्या टचमध्ये मी डेटाबेस टाकत राहील मित्रांनो. त्यानंतर आम्ल आम्लारीमध्ये मित्रांनो माहित आहे का, आम्ल आणि आम्लारीची डेफिनेशन व्याख्या ज्या ज्या शास्त्रज्ञाने दिलेली आहे, जसं लिविस ऍसिड आणि लेविस बेस म्हणतो. लेविस नावाच्या शास्त्रज्ञाने आम्ल आणि आम्लारीची डेफिनेशन सांगितली, तशा प्रकारच्या अनेक शास्त्रज्ञाने डेफिनेशन सांगितलेले आहेत. तर त्या डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाईल. आम्ल आणि आम्लारीच्या कोरेल का हायड्रोजन आयन्स देतो की OH आयन्स निर्माण करतो, अशा प्रकारच्या संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आम्ल आणि आम्लारी बाबतीत. आणि जर ते माहित असेल तर तुम्हाला मार्क येणं सोपं जाईल. जर तुम्ही अशा प्रकारे एवढं संपूर्ण डेटाबेस जर करत असाल आणि जर 20+ प्रश्नापैकी तुम्हाला राज्यसेवेला जर 17+ प्रश्न आणि पॅसेजला 3 पॅसेजमध्ये जर आउट ऑफ मार्क जर मिळत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का 70+ मार्क तुम्हाला काय माहित आहे का फक्त विज्ञान प्राप्त करून देईल आणि आरामशीर मिळतं. फक्त तुम्ही एफर्ट घेणं गरजेचं आहे, फक्त तुम्ही ते बघणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून. आता बघा जर बघितलं तुम्हाला काही डाऊट असेल कोरेल का, तर तुम्ही मला संपर्क करू शकता कोरेल का. मी तुम्हाला माझे मोबाईल नंबर देतो 7875329274 कोरेल का. सेकंड दुसरा नंबर आहे 87 66 99 24 59 कोरेल का. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो बघा काय रे, टेलिग्राम ज्याच्या आपल्या नोट्स वगैरे आहेत, जर बघितलं @सायन्स बाय अशोक पवार कोरेल का, हे काय आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ह्याच्यावर आपल्या स्टेट बोर्डच्या वगैरे सगळ्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का आपलं ऑनलाईन कोरेल का ऑनलाईन बॅच चालू असते कळलं का, ऑनलाईन बॅच. ह्याच्यासाठी जर कोणाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल किंवा त्यांची विचारपूस करायची असेल तर मित्रांनो माहित आहे का यूट्यूब चॅनल पण आहे, ज्या ठिकाणी आपण काय करतो माहित आहे का लेक्चर घेतो. द लॉयन अकॅडमी पुणे कोरेल का, हा यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन करा, ज्याच्यावर माझे लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि दुसरी गोष्ट ॲप आहे ऑनलाईन बॅचसाठी, तोचं नाव पण तेच आहे द लॉयन अकॅडमी कोरेल का, द लॉयन अकॅडमी पुणे हा ॲप आहे. विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का याच अनुषंगाने आपण सामान्य विज्ञानाची नवीन बॅच आज म्हणजेच काय चालू केलेले रेकॉर्डेड बॅच असणार आहे. एक व्हिडिओ 4 वेळेस बघता येतं तुम्हाला आणि त्या बॅचमध्ये संपूर्ण 11वी-12वीच्या डेटाबेसनी A to Z डिटेल जसं ऑफलाईनमध्ये घेतलं जातं तशा प्रकारे घेतलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या विज्ञानचा रिझल्ट जर बघितलं, आपले कितीतरी मुलं 20 पैकी जे आहेत 18+ मार्क मिळवलेले आहेत. काल झालेल्या कंबाईनच्या एक्झाममध्ये 15 पैकी जवळपास मित्रांनो माहित आहे का 12+ मार्क घेणारे बॅचचे 90% पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. कोणत्याही जुन्या विद्यार्थ्याला विचारू शकता माझ्याबद्दल किंवा आपल्या कोर्सबद्दल, आपल्या कंटेंटबद्दल, आपल्या क्वालिटीबद्दल, आपल्या लेक्चरच्या स्टँडर्डबद्दल, तर तुम्हाला त्याची गुणवत्ता समजून येईल. विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी स्टेट बोर्डची रिव्हिजन सिरीज यूट्यूबला मोफत घेऊन येणार आहे.
आज नाही तर उद्या कोरेलका मी दररोज यूट्यूबला येईल. यूट्यूब चॅनल सांगितलं द लॉयन अकॅडमी, कोरेलका यूट्यूब चॅनल सांगितलं द लॉयन अकॅडमी पुणे. या चॅनलवरती काय आहे तुम्ही काय करून टाका, सबस्क्राईब करायला, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. स्टेट बोर्ड एका बाजूने, ज्याला बॅच जॉईन करायची द लॉयन अकॅडमी ॲप ही पुणे हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये आपली बॅच आज संध्याकाळी अवेलेबल होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल ह्याच्यासाठी जॉईन करा की तुम्हाला सगळ्या नोट्स आणि काही अपडेट देत जाईल. आणि हे माझं नंबर आहे, जर कोणाला काही डाऊट असेल की कोणती स्ट्रॅटर्जीमध्ये किंवा काही घटक समजलं नसेल तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मी पुन्हा तुमची माझी ओळख करून देतो. मी अशोक पवार, पुण्यामध्ये मी पाठीमागील जवळपास 7 वर्षापासून शिकवतो. पुण्यामध्ये ऑफलाईनचे बॅचेस असतात, ऑनलाईनसाठी हे प्लॅटफॉर्म चालू केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्याचं काय आहे फायदा घ्यायचं किंवा ज्याची बॅचबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते विचारू शकता मला कॉल करून. तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.